मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सर्व आबालवृद्ध माता भगिनींच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा श्रावण मासाच्या निमित्ताने भव्य दिव्य शिवनाम कथा ज्ञानयज्ञ महोत्सव आणि या शिवकथेमध्ये आपण द्वादश ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आणि कथा श्रवण करत आहोत. त्यामध्ये पाठीमागल्या भागात आपण भीमाशंकर, त्याचप्रमाणे इतरही आणि अनेक जे काही ज्योतिर्लिंग भगवान शंकरांनी धारण केले त्या ज्योतिर्लिंगाची कथा आपण श्रवण करत आहोत. आणि आजच्या कथेमध्ये वाराणसीमध्ये जे विश्वनाथ या लिंगाची स्थापना झालेली आहे तेही एक खूप महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. केदारेश्वरची कथा आपण ऐकली, भीमाशंकरची कथा आपण ऐकली. वाराणसीच्या भगवान शंकराची कथा आपण ऐकत आहोत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची कथा आहे. ज्यावेळेस सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर केवळ एक तो परमात्मा होता, शिव होता, ब्रह्म होता असं वेदांत शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. सदैव सौम्येदमग्र आसीद एकमेवा द्वितीयम नेह नानास्ति किंचन असं ज्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सत एव आसीत इदम अग्रे म्हणजे या सर्व सृष्टीच्या अग्रभागी म्हणजे सुरुवातीला सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर सत एव आसीत, सत्स्वरूप एक परमात्मा होता आणि त्या सत्स्वरूप असलेल्याच परमात्म्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे, त्यालाच शिव असं म्हटलेलं आहे, त्यालाच देव असं म्हटलेलं आहे. नेह नानास्ति किंचन, नाना असं काहीही नव्हतं, किंचित मात्र सुद्धा नाना म्हणून काही नव्हतं. नाना म्हणजे अनेक प्रकारचं, त्या एकाशिवाय दुसरं काहीही नव्हतं, अनेक काहीच नव्हतं. तो एकी एक देवच होता, परमात्मा होता आणि त्यालाच शिव या नावाने संबोधण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळेस सृष्टी निर्माण करण्याची मनामध्ये भावना निर्माण झाली, त्याच एक असलेल्या परमेश्वराच्या मनामध्ये निर्माण झालं की एकोहम बहुस्याम प्रजायेय इति कामतः, एकटा असलेला मी प्रजेच्या रूपाने अनेक व्हावा, या सृष्टीच्या रूपाने अनेक व्हावा असं त्या एकाच्या मनात आलं. आणि त्यावेळेस त्याच्या त्या संकल्पाप्रमाणे त्याच ब्रह्मापासून त्या ब्रह्माचंच प्रतिरूप असलेलं ईश्वर म्हणून एक निर्माण झाला. तो ईश्वर सुद्धा शिवस्वरूपच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. आणि त्याच्याबरोबर माया म्हणजेच आदिशक्ती म्हणजेच भगवान शंकराची पार्वती, ती माया आदिशक्तीसुद्धा निर्माण झाली. असे दोन झाले, एकाचेच किती झाले? दोन झाले. पहिल्यांदा एकच होतं आणि त्या एकाचे पुन्हा दोन झाले. आणि मग त्या दोघांना शिवशक्ती अशा प्रकारे नाव संबोधण्यात आलं. जे ब्रह्म एक होतं, जो शिव एकटा होता, त्याला शिव हेच नाव प्राप्त झालं. आणि जी दुसरी माया म्हणून जी शक्ती, त्याची सावली म्हणा, अशा प्रकारची माया निर्माण झाली, तिला शक्ती म्हणण्यात आलं. शिव आणि शक्ती अशा ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आणि त्यावेळेस मग या शिवशक्तीला राहण्याकरता म्हणून एक स्थान निर्माण करून देण्यात आलं. पंचक्रोशी म्हणजे 5 कोसाचं अशा प्रकारचं एक ठिकाण निर्माण करून देण्यात आलं. आणि त्या ठिकाणाचंच नाव आहे काशी. त्याच ठिकाणाचं नाव आहे वाराणसी. पहिल्यांदा ती भगवान
शिवाने आपल्या त्रिशूळावर धारण केली. ही एकटी काशी, पंचक्रोशी, 5 कोसाचा तो एरिया भगवान शंकराच्या त्रिशूळावर स्थापन झाला. आणि नंतर हळूहळू त्याच भगवान शंकरापासून, शिवशक्तीपासून विष्णूची निर्मिती झाली. भगवान विष्णू निर्माण झाले. भगवान विष्णूपासून पुढे ब्रह्मदेव निर्माण झाले. भगवान विष्णूच्या शरीरापासून जल निर्माण झालं, एक पाणी निर्माण झालं, पांढरं शुभ्र अशा प्रकारचं. आणि त्या जलामध्ये हजारो वर्ष एकटे भगवान विष्णू अशा प्रकारचे होते. आणि त्या एकट्या असलेल्या भगवान विष्णूच्या नाभीपासून हजारो वर्षाच्या नंतर एक कमळ निर्माण झालं आणि त्या कमळावर ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. अशा प्रकारे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव 2 निर्माण झाले. आणि मग हळूहळू त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. सृष्टी निर्माण करता करता या जगातल्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. आणि याच जगामध्ये, या पृथ्वीवर, ते जे पंचक्रोशी जे ठिकाण होतं महादेवाला राहण्याकरता म्हणून निर्माण केलेलं आदिशिवाने, ते जे त्रिशूळावर होतं ते या पृथ्वीवर स्थापन करण्यात आलं. आणि त्या ठिकाणाला अशा प्रकारचं वरदान मिळालेलं आहे की ब्रह्मदेवाचा 1 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व सृष्टी समाप्त होते, पण काशी समाप्त होत नाही. काशीही संपत नाही. सगळं जग संपून जातं, पण काशी संपत नाही. आणि मग ज्यावेळेस पुन्हा नवीन सृष्टी ब्रह्मदेव निर्माण करतो दुसऱ्या दिवशी त्यावेळेस पुन्हा ती काशी पूर्वी सृष्टीमध्ये असलेली दुसऱ्या सृष्टीमध्ये पुन्हा स्थापन करण्यात येते. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे शेकडो दिवस असे निघून जातात आणि नवी नवी सृष्टी निर्माण होत जाते. आणि काशी मात्र तीच राहते. ज्यावेळेस जग नसतं त्यावेळेस भगवान शंकराच्या त्रिशूळावर राहते. आणि ज्यावेळेस जग निर्माण ब्रह्मदेव करतो त्यावेळेस त्या जगामध्ये ती काशी पुन्हा स्थापन करण्यात येते. अशा प्रकारे त्या काशीचं महत्त्व आणि त्या काशीमध्ये राहणारा जो विश्वनाथ आहे त्याचं हे महत्त्व आहे. पार्वती आणि भगवान शंकर हे दोन्हीही त्या काशीमध्ये राहतात. त्या काशीमध्ये अनेक लिंग आहेत, पण त्या सर्वांच्यामध्ये ज्योतिर्लिंग म्हणून एक विश्वनाथाचं लिंग प्रसिद्ध आहे. नाहीतर अनेक लिंग त्या काशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारची ती काशी आहे. या काशीमध्ये, या पंचक्रोशीमध्ये ज्याला ज्याला मृत्यू प्राप्त होतो त्या प्रत्येक प्राण्याला, मग तो प्राणी कोणताही असो, त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. कारण मरता मरता त्या मरणाऱ्या जीवाच्या कानामध्ये भगवान शंकर महावाक्याचा उपदेश करतात. तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश भगवान शंकराकडून त्या जीवाला ऐकायला मिळतो. आणि ते महावाक्य ऐकल्याबरोबर त्या जीवाला त्याच ठिकाणी अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध निर्माण होतो. मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार होतो आणि त्या जीवाला मृत्यू प्राप्त होतो. तो जीव त्या शरीरातून बाहेर पडतो. म्हणण्यापेक्षा तो ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. सायुज्य मोक्षाचीच त्याला प्राप्ती होऊन जाते. अशा प्रकारे अक्षर ब्रह्माचा उपदेश त्या ठिकाणी भगवान शंकर त्या मरणाऱ्या जीवाच्या कानामध्ये करतात. म्हणून बरेचसे लोक मरण्याकरता तिथं जातात. मरणमुक्ती वाराणसी असं म्हटलेलं आहे. तर असं त्या काशीचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. वाराणसीचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि या काशी क्षेत्राचं असं हे अतिशय सुंदर महत्त्व सांगून नंतर आपल्या जवळच असलेलं, नाशिकच्या जवळ असलेलं जे त्र्यंबकेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगाचंही महत्त्व या ठिकाणी वर्णन करण्यात आलं आहे. हे ज्योतिर्लिंग कशामुळे प्रगट झालं, त्याच्या पाठीमागलची काय कथा आहे, अशा प्रकारचा प्रश्न सर्व ऋषींच्याकडून विचारला असता सूतजी महाराज त्या सर्व ऋषींना ही कथा सांगतात की हे मुनीश्वरांनो, व्यासांच्या मुखामधून मी जशा प्रकारची ही कथा ऐकलेली आहे, अगदी तशाला तशी
मी कथा तुम्हाला सांगणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये गौतम नावाचे एक श्रेष्ठ अशा प्रकारचे ऋषी इथं आपल्या या ब्रह्मगिरी पर्वतावर राहत होते. म्हणजे त्या ब्रह्मदेव पर्वताच्या अलीकडून त्र्यंबकेश्वर नावाचं आज जे गाव आहे त्या ठिकाणी त्यावेळेस काही गाव वगैरे असं नव्हतं. फक्त असा जंगली एरिया होता, सगळा अरण्य असल्यासारखं होतं. ज्यावेळेस राम नाशिकला राहत होते त्यावेळेस ते अरण्यच होतं, नाशिक नावाचं गाव नव्हतं. आणि त्याच ठिकाणी त्या शूर्पणखेचं नाक लक्ष्मणाने कापलं. नाकाला नाशिका असं संस्कृतमध्ये नाव आहे. नाकालाच संस्कृतमध्ये काय म्हणतात? नासिका, घ्राण असे वेगळे वेगळे नाव आहे. तर नाशिका त्या शूर्पणखेची कापली आणि म्हणून त्या ठिकाणाचं नाव काय पडलं? त्या गावाचं नाव नाशिक. म्हणजे ती घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. त्यावेळेसही तिथं गाव वगैरे काही नव्हतं. फक्त एक गोदावरी नदी होती. त्या गोदावरी नदीच्या अलीकडून पलीकडून सगळा जंगली एरिया होता, झाडं झुडपं होते, अरण्य होते. आणि त्या अरण्यामध्ये आपली पर्णकुटी बांधून राम, लक्ष्मण आणि सीता राहत होते. जवळजवळ 12-12.5 वर्ष राम, लक्ष्मण, सीता नाशिकला राहिलेल्या. 14 वर्षाचा जो वनवास होता त्या 14 वर्षापैकी 12.5 वर्ष जवळजवळ रामप्रभू त्या नाशिकमध्ये राहिलेले आहेत. म्हणून नाशिक हे फार महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि तिथून जवळच असलेलं त्र्यंबकेश्वर, तेही जंगली एरिया, त्या ठिकाणी गौतम नावाचे ऋषी राहत होते. अतिशय प्रसिद्ध असलेले गौतम ऋषीची कथा सर्वांना माहिती आहे. त्यांना प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या पत्नी म्हणून प्राप्त झाली. ते याच ठिकाणी घडलेली ती घटना आहे. ते अहिल्या उपवर झाली आणि ब्रह्मदेवाने अशी अट ठेवली की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला मी माझी कन्या देणार आहे. आणि मग अहिल्या दिसायला अतिशय सुंदर आहे, गुणवान आहे, शीलसंपन्न आहे. आणि अशी ती अहिल्या मला प्राप्त व्हावं असं प्रत्येक देवाला वाटू लागलं, ऋषीला वाटू लागलं, प्रत्येक माणसांना वाटू लागलं. आता देवांना जर वाटू लागलं ही आपल्याला पत्नी म्हणून मिळावं तर बाकीच्या लोकांची काय कथा. आणि त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता म्हणून सगळेच लोक निघाले. इंद्रदेव निघाले, चंद्रदेव, सूर्यदेव, अग्निदेव, वायुदेव असे जे जे काही देव आहेत, वरुण, सगळेच्या सगळे देव निघाले. आपापल्या वाहनावर बसून निघाले. आणि सगळ्यात मोठं वाहन इंद्रदेवाचं ऐरावत नावाचा हत्ती. आणि त्या हत्तीवर बसून इंद्रदेव निघाले. सगळ्याच्या पुढे इंद्रदेवाचा नंबर होता. आणि त्या इंद्रदेवाच्या पाठीमागे बाकीचे सगळे ऋषी येत होते. आणि अशा प्रकारे पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना इकडे गंमत अशी झाली की या गोदावरीच्याच काठावर स्नान करायला गौतम ऋषी गेलेले. आणि त्या ठिकाणी स्नान करणं झालेलं आहे. सकाळी सकाळची वेळ आहे, सूर्योदय होत आहे. सूर्योदयाच्या अगोदरच स्नानाला ते ऋषी गेलेले आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आंघोळ माणसाची केव्हा व्हावं? सूर्योदयाच्या अगोदर व्हावं. 4 पासून पुढे सूर्योदयापर्यंत त्या स्नानाची वेळ आहे. त्याला देवस्नान असं म्हणतात. सूर्योदयाच्या अगोदर झालेलं ऋषी स्नान, 4 ते 5 या दरम्यान झालेलं देवस्नान, 5 ते सूर्योदयापर्यंत झालेलं ऋषी स्नान, आणि सूर्योदयापासून 1 तास पुढे झालेलं ते माणसाचं स्नान, मानव स्नान. आणि सूर्योदय झाल्यावर 1 तासाच्या नंतर झालेलं स्नान ते राक्षसाचं स्नान असते. आणि त्याच्यानंतर जे स्नान होते ते कोणाचं राहते की ते काही माहिती नाही. कारण ते कशातच गणना नाही. ते देवातही गणना नाही, माणसातही नाही, ऋषीतही नाही, राक्षसात सुद्धा नाही. आता आपल्या आंघोळी कवा किती वाजता होतात ते आपण बघून घ्यायचं. तर आपला नंबर कोणामध्ये लागते ते
तर अशा प्रकारे ते ऋषीच होते, गौतम ऋषी. आणि म्हणून 5 ते सूर्योदयापर्यंत स्नान करण्याच्या नियमाप्रमाणे ते गंगेवर गेलेले आहेत. स्नान झालेलं आहे आणि स्नान झाल्याबरोबर सूर्याचा उदय होणं चालू आहे. सूर्याची ते छटा थोडी थोडी अशी दिसायला लागलेली आहे. आणि एवढ्यात त्याच गंगेच्या काठावर एक काळी कपेली अशा प्रकारची गाय विणं चालू आहे, प्रसूत होणं चालू आहे. वासराचं तोंड पाठीमागून थोडंसं बाहेर आलेलं आहे आणि समोरून गाईचं तोंड आहे. अशी 2 तोंडाची गाय गौतम ऋषींनी पाहिली. 2 तोंडाची गाय म्हणजे प्रसूत होणारी गाय, विणारी गाय, त्या वासराला जन्म देणारी गाय. तोंडाचा काही भाग त्या शरीराच्या बाहेर आलेला आहे, अशा प्रकारची ती गाय. अशी गाय पाहिली आणि गौतम ऋषीला वाटलं सूर्यसुद्धा अर्धा वर आला आहे, अर्धा जमिनीच्या खाली आहे. सूर्यही उदयाला येणं चालू आहे. आपलं स्नान झालेलं आहे. किती छान वेळ आहे ही, प्रसन्न वेळ आहे. आणि अशा वेळी हा योग जर प्राप्त झाला आहे तर मग आपण या गाईला काय करावं? प्रदक्षिणा करावं. त्यांच्या ध्यानी नाही, मनी नाही, काही ते कोणता उद्देश नाही मनामध्ये, पण हे चांगला योग आहे म्हणून त्या गाईच्या भोवती त्यांनी प्रदक्षिणा केल्या. 3 प्रदक्षिणा केल्या, गाईला नमस्कार केला आणि आपल्या आश्रमात आले. पण या घटनेची नोंद ब्रह्मदेवाकडे झाली की सगळ्यात अगोदर आणि पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा कोणी केल्या असतील तर ते गौतम ऋषीने केल्या. ही नोंद कोणाकडे झाली? ब्रह्मदेवाकडे झाली. आणि ब्रह्मदेवाने अहल्येचं लग्न गौतम ऋषीबरोबर लावून दिलं. लग्न सोहळा पार पडल्याच्या नंतर लोक पंक्ती उठाल्यात आणि त्यावेळेस इंद्रदेव हत्तीवर बसून आला. म्हणजे ब्रह्मदेव असं कसं काय केलं? धोका का दिला? प्रतिज्ञा एका प्रकारची केली हा, लग्न दुसऱ्यालाच लावून दिलं. मी प्रदक्षिणा करून आलो म्हणजे सगळ्यात अगोदर, सगळ्याच्या पुढे माझा हत्ती होता, माझ्या पुढे कोणच गेलं नाही, आणि तुम्ही या ऋषीला कसं काय दिली आपली मुलगी? ब्रह्मदेवाने सगळं समजून सांगितलं की बाबा ही अशी घटना घडलेली आहे आणि त्या प्रसूत होणाऱ्या गायीची 1 प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीच्या प्रदक्षिणा एवढं पुण्य झालं. आणि म्हणून याने 1 नाही 3 प्रदक्षिणा केल्यात. म्हणजे 3 वेळेस पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य या गौतम ऋषीला लागलेलं आहे. आणि म्हणून माझी मी मुलगी ठरलेल्या वचनाप्रमाणे याला देऊन टाकली. पण त्या इंद्रदेवाच्या मनामध्ये राहून गेलं की हे अहिल्या मला मिळायला पाहिजे होते. आणि मग पुढे चालून त्या इंद्रदेवाने एकदा त्या गौतम ऋषीचं रूप धारण केलं आणि गौतम ऋषीचे रूप धारण करून त्या गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये आला तो इंद्रदेव. आणि त्या गौतम ऋषीच्या पत्नीशी सहवास त्याने केला. आणि त्यावेळेस हे त्या ऋषीला समजलं. ऋषीला समजल्याच्या नंतर ऋषींनी त्या इंद्रदेवाला शाप दिला की तुला 1000 छिद्र सुराख होतील तुझ्या शरीराला, भग निर्माण होतील 1000. आणि त्या अहिल्यालाही शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. आणि अशा प्रकारे त्या अहिल्याला शाप देऊन इंद्रदेव ते गौतम ऋषी तपश्चर्या करण्याकरता निघून गेले असं रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे. तर तेच गौतम ऋषी आपल्या पत्नीबरोबर अहिल्याबरोबर या त्र्यंबकेश्वर नावाच्या ठिकाणी राहत असताना एक 100 वर्षाचा काळ असा गेला की ज्या काळामध्ये पाऊसच पडला नाही. चौकडे दुष्काळ. सगळे लोक आपले आपले गावं सोडून निघून गेले, कोणीच तिथं राहिलं नाही माणूस. आणि अशा प्रकारे भयंकर तो दुष्काळ सहन करत असलेले गौतम ऋषी त्यांनी 1 वर्षभर वरुणाची आराधना केली. वरुण देवता जलदेवता आहे, पाण्याची देवता. कोण आहे? वरुण देवता. त्या वरुण देवतेची आराधना केली. वरुणदेव प्रसन्न झाले. वरुणदेवाला विनंती केली, म्हणजे 100 वर्ष झाले या भागामध्ये पाऊस पडला नाही, थोडीशी कृपा करा आणि या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा वर्षाव करा.
पुन्हा हे सगळे सुजलाम सुफलाम धरती व्हावी अशा प्रकारचा तुम्ही प्रयत्न करा. ह्याच्यासाठी मी तपश्चर्या केली. तर त्या वरुणाने सांगितलं, वा म्हणले मी पाऊस पडण्याचा अधिकार तर काही माझ्याकडे नाही, तो इंद्रदेवाकडे आहे. पण मी एक करू शकतो की तुम्ही थोडासा कुठंतरी खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये मी तुम्हाला पाणी लावून देऊ शकतो आणि ते पाणी तुम्हाला कधी सरणार नाही. आणि अशा प्रकारचं वरदान देऊन वरुण देव निघून गेले. इकडे गौतम ऋषींनी एक खड्डा तयार केला आणि तो खड्डा हातभर झाल्याबरोबरच त्याच्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली. आज आपण जे कुशावर्ता नावाचं जे तीर्थ पाहतो त्र्यंबकेश्वरला, ते गौतम ऋषींनीच बनवलेले ते तीर्थ आहे. त्याच्यामध्ये ते पाणी लागलं त्यांना आणि पाणी लागल्याबरोबर सगळ्या लोकांना आनंद झाला. कितीही पाणी त्यातलं उपसून नेलं तरी ते पाणी सरना गेलं, जेवढं पाहिजे तेवढं मिळू लागलं. मग त्याच्यावर काही लोकांनी आपलं शेतीचं सुरुवात केलं थोडं थोडं. ऋषीमुनी आले त्या ठिकाणी, त्यांनी आपले आश्रम तयार केले. आजही त्र्यंबकेश्वरला बरेच लोकांचे ते मोठं आहे. कोणता की आखाडा, कोणता की आखाडा, असे ते आखाडेवाले संन्यासी तिथं राहतात. तर अशा प्रकारे चांगली वस्ती निर्माण झाली त्या पाण्याच्या जवळ. ऋषीमुनी लोकांच्या पत्न्या तिथं राहायला लागल्या आणि त्याच खड्ड्यामधलं पाणी भरून न्यायच्या. पण एक दिवस गंमत अशी झाली की त्या गौतम ऋषीची पत्नी अहल्या आणि इतर ऋषीच्या पत्न्या यांच्यामध्ये त्या पाण्यासाठी थोडंसं भांडण लागलं. आता बायाचे पाण्यासाठी भांडणं लागतात, हे की नाही. तुझी का घागर आधी लावलीस, मजी का लावली नाही, बारीला मजीच होती की मजी मागं कसं काय उचलून ठेवली, असं काहीतरी निमित्त करून त्या बाया पाण्यासाठी भांडायला लागल्या. आणि त्यावेळेस मग सगळ्या बायांनी गौतम ऋषीच्या पत्नीचा विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या आपल्या नवऱ्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही असं काहीतरी अनुष्ठान करा की ज्या अनुष्ठानाच्या योगाने हा गौतम ऋषी आपल्या बायकोला घेऊन इथून निघून जाईल, असं काहीतरी प्रयत्न करा. नवऱ्याला सांगितलं आणि ते ऋषी मुनी त्यांनी आपल्या बायकाचं ऐकून गणपतीची आराधना केली. आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हणायला लागले, सांगा तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस या सगळ्या ऋषींनी सांगितलं की असं काहीतरी करा की हे गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी इथून निघून जावं, पुन्हा ते इथं आमच्याजवळ येऊ नये, त्याचं आम्हाला दर्शन होऊ नये, त्याच्या बायकोचं आम्हाला दर्शन होऊ नये, असं काहीतरी करा. त्यावेळेस विचारलं, बाबा असं का. तर म्हणले आमच्या बायाचं भांडण लागलं म्हणले त्या पाण्यासाठी. म्हणले हे पाणी म्हणजे कोण निर्माण केलेलं आहे, तेही सगळं सांगितलं. म्हणजे हे गौतम ऋषीनंच ते तयार केले. म्हणले गौतम ऋषीच्या तपश्चर्येमुळं हे पाणी इथं निर्माण लागलं आहे. अरे म्हणले ज्या माणसानं तुम्हा सगळ्याला पाणी पाजविलं आहे त्याच माणसाला तुम्ही हकालून देता, काढून देता, हे रीत बरोबर आहे का? हे तुमचं वागणं नीट आहे का? गणपती बाप्पानं सांगितलं. म्हणले असं करणं चांगलं नाही. अरे गणपती त्या गौतम ऋषीचा तर तुम्ही मान सन्मान करायला पाहिजे, त्या अहल्येचा मान सन्मान तुम्ही ठेवायला पाहिजे आणि उलट तुम्ही त्याच्यावर अन्याय करता. हे अशा प्रकारची वागणूक चांगली नाही. गणपती बाप्पांनी त्यांना समजावून सांगितलं. उत्तमानां स्वभावोयम परदुःख सहिष्णुता. उत्तम लोकांचा हा स्वभावच असतो की दुसऱ्याचं दुःख सहन करणे. स्वयं दुःखंच संप्राप्तम मन्यते अन्यस्य वार्यते. स्वतःला जरी दुःख एखादं प्राप्त झालं तरी ते सहन करतात, पण दुसऱ्याचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतात. असे जे लोक असतात ना, दयालू रमदस्पर्श उपकारी जितेंद्रिय एतैश्च पुण्यस्तंभेस्तु चतुर्भिर्धार्यते मही. दयाळू असतात, त्यांना कुठला अहंकार नसतो, दुसऱ्यावर उपकार करण्याची भावना असते आणि त्याचबरोबर जितेंद्रिय असतात, आपल्या इंद्रियावर त्यांनी विजय मिळवलेला असतो. असे हे 4 गुण ज्यांच्या ठिकाणी असतात, असे जे महात्मे, असे जे पुण्यवान लोक, त्या पुण्यवानामुळेच ही पृथ्वी या ठिकाणी टिकून आहे. हे जर असे पुण्यवान लोक या पृथ्वीवर नाही राहिले
तर ही धरती माता टिकणार नाही. म्हणून बाबा रे, त्यांच्यावर तुम्ही रागावू नका असं गणपती बाप्पाने नाना प्रकारे सांगितलं. पण ते ऋषी लोक काही ऐकायला तयार नाहीत. ते म्हणायला लागले, आम्हाला ते काही सांगू नका, आम्ही तुमची आराधना ज्याच्यासाठी केलेली आहे ते आमचं काम करून द्या. आम्ही तपश्चर्या केली की नाही, तुम्हाला प्रसन्न करून घेतलं की नाही, ते आमचं काम तुम्ही आम्हाला करून द्या. हे याचा परिणाम काय होईल ते आम्हाला तुम्ही सांगू नका. असं राहते. एखाद्या औषधाच्या दुकानावर गेलो आपण, त्या दुकानदारांना जर आपण म्हणायला लागलो की हे औषध आम्हाला पियाचं आहे घरला नेऊन, आणि तुम्ही आम्हाला हे पैसे घ्या, त्या औषधाचे काय लागतील ते औषध द्या. ते दुकानदार म्हणेल की हे औषध पिण्यासाठी नाही, हे फवारण्याकरता आहे, कापसावरले किडे मारण्याकरता आहे, आणि हे पिणं चांगली गोष्ट नाही, स्वतःचा नाश करून घेऊ नका असं ते दुकानदार सांगेल आपल्याला. ते म्हणलं तुला काय करायचे, तू पैसे औषधाचे घे ना औषध मला दे, मी काही करू जा तिकडं जाऊन. मग आता दुकानदार काय मिळेल, घेऊन जा, मला काय करायचं. शेवटी गणपती बाप्पांनी सांगितलं ठीक आहे म्हणले, याच्यामुळं तुम्हाला पुण्य तर काही लागणार नाही, तुमचं भलं तर काही होणार नाही, पण आता तुमची आराधना तुम्ही केलेली आहे आणि म्हणून मला तुमचं ते फळ देणं योग्य आहे, उचित आहे. असं घडते कधी कधी. ज्या माणसामुळे आपलं संरक्षण व्हायलंय त्यालाच माणसं हाकाळून देण्याचा प्रयत्न करतात. त्या साईबाबाच्या चरित्रामध्ये अशी एक घटना वर्णन केलेली आहे की एकदा पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडत असताना विजा कडकड करू लागल्या, वारा सुटलेला होता आणि शेतात काही काम करणारे माणसं, बाया वगैरे एका झाडाखाली जमले सगळे आश्रयाला म्हणून. आणि तेवढ्यात त्या सगळ्या बायांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की आपल्यामध्ये एक पोरगी ते पायाळू आहे. आणि माणसं असं म्हणतात की पायाळूच्या अंगावर काय पडते, वीज पडते. अशी एक गलत धारणा माणसाची आहे. वीज कोण्या पायाळू बियाळूवर पडत नाही. मग पायाळूच्या अंगावर वीज पडते कसं काय म्हणतात, त्याचं कारण त्या पायाळूच्या पायामध्ये काहीतरी वाळं घातलेलं राहते लोकांना. कशा करता घालतात, वीज पडू नये म्हणून घालतात. पण ते सप्तधातूचं ते वाळं असते काहीतरी, आणि त्या धातूवर वीज आकर्षण होत असते आणि म्हणून पायाळूवर वीज पडते असं लोकांचा ग्रह आहे. आणि पडतेही त्याच्यावर, ते वाळं घातल्यामुळं पडते, पायाळू असल्यामुळं पडत नाही. त्याच्या पायातले वाळे बिळे काढून टाका, ते धातूचे काढून टाका अंगावरले, ते ना आपण माणूस सारखाच असतो, काही फरक नसतो त्याच्यामध्ये. तर त्या पोरीला हकालून देण्यात आलं. म्हणले हे पायाळू आहे, म्हणले तुझ्यामुळं आमच्या अंगावर वीज पडल, तुझा येतो. आणि अशा प्रकारे त्या मुलीला काढून दिलं. आणि ते पोरगी आता सगळ्याच बाया तसं म्हणू लागल्यामुळं ती गेली त्या झाडापासून दूर गेली आणि उभं टाकली, पावसात उभं टाकली भिजत बिचारी. आणि आश्चर्य असं झालं की त्या झाडावरच वीज पडली आणि झाडाखालचे सगळेच्या सगळे जळून भस्म होऊन गेले आणि बाजूला गेलेली ती पोरगी जिवंत राहिली. हे दैवाचा खेळ मोठा असा विचित्र असतो. म्हणजे हे गणपती बाप्पानं समजावून सांगितले की बाबा हे तुमचाच घात होईल, म्हणले हे करण्यामुळं, त्या माणसामुळे तुमचं संरक्षण आहे, नाहीतर त्याला हकालून दिले की तुमचा घातच होणार आहे. ते म्हणले काही असो आम्हाला सांगू नका, आमचं काम करून द्या. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. आणि मग गणपती बाप्पाने एका गायीचं रूप धारण केलं. ती गाय अशी होती, मराय टेकलेली गाय. आता मरणार का उद्या मरणार असं एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये असलेली गाय. आणि तिथं त्या गौतम ऋषींनी आपलं ते साळीचं धान असं वगैरे काहीतरी थोडंसं शेती करून पेरलेलं होतं ते. आणि ती गाय चरत चरत नेमकी त्या धानामध्ये शिरली. आणि धानामध्ये शिरल्याच्या नंतर गौतम ऋषींनी पाहिली गाय ती आपल्या त्या धानामध्ये शिरलेली आहे. आणि गौतम ऋषींनी 2-4 काड्या गवताच्या घेतल्या, जास्त नाही, उगाच 2-4 काड्या अशा गवताच्या घेतल्या आणि त्या गवताच्या काडीनं त्या गाईला हाणला असं. आता काय आश्चर्य बघा, गवताच्या काडीचा मार किती लागतंय.
आणि त्या गवताच्या काडीच्या मारानं ती गाय मरण पावली. मग आता गाय मेली गौतम ऋषीच्या हातानं गाय मेली. अरे हे गाईला मारणार आहे म्हणले, हे मोठा पापी आहे, हे मोठा हत्यारा आहे, गो हत्या घडली याच्या हातून. म्हणले असल्या पाप्याचं तोंड बघावं का रोज उठून. ते सगळ्या ऋषीने त्याला छेडछेड करायला सुरुवात केली. कोणी तर धोंडे मारू लागले, कोणी त्या अहिलेला शिवा देऊ लागले, कोणी अशा प्रकारे त्या गौतम ऋषीची सगळी छेडछेड करण्यात आली. आणि मग गौतम ऋषीने सांगितलं, ठीक आहे बाबा म्हणले, जर आम्ही तुमच्यामध्ये राहिल्यामुळं तुम्हाला त्रास होत असेल तर आम्ही निघून जातो. आणि गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी एक कोसभर दूर जाऊन तिथं राहायला लागले, आपली झोपडी घालून. पण हे सगळे लोक पुन्हा तिथं गेले आणि म्हणायला लागले, गाय मारली म्हणले तुम्ही, गाय मारली, आणि जोपर्यंत हे गोहत्येचं पातक तुम्हाला लागलेलं आहे, हे पातक धुतल्या गेलं नाही तोपर्यंत तुम्ही होम हवन करायचं नाही, पितराला ते घास टाकायचा नाही, श्राद्ध वगैरे करायचं नाही, कोणत्याच धर्मकार्यामध्ये तुम्ही यायचं नाही, तुम्ही वाळ पडल्यासारखं असं जीवन जगायचं. आणि त्यावेळेस मग गौतम ऋषींनी विनंती केली त्यांना की बाबा असा अन्याय करू नका, म्हणजे जे दररोजचं धर्मकार्य आहे, दररोज ते मी होम हवन करत असतो, त्या पितरांनाही ते श्राद्ध वगैरे करत असतो मी, तर ह्या सगळ्या कर्मापासून मला तुम्ही वंचित करू नका, हे धर्मकार्य आहे, धर्मकार्य मला करू द्या. विनंती केली पण ते ऐकायला तयार नाहीत. पुन्हा पुन्हा विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर त्या सर्व ऋषींनी सांगितलं, त्या सर्व ब्राह्मण लोकांनी सांगितलं की म्हणले, एक तर तुम्ही काय करा, 3 पृथ्वी प्रदक्षिणा करा, आणि तेही अशा पद्धतीनं करा की सगळ्या भेटलेल्या माणसाला सांगत चला की माझ्या हातानं गाय मेली हो म्हणून मी हे पृथ्वी प्रदक्षिणा करालो, असं सगळ्या लोकांना सांगत जा. म्हणजे ते पाप केलेलं सांगितल्यामुळं तुमचं पाप काय होईल, संपून जाईल, नष्ट होऊन जाईल. हा तरी एक उपाय आहे. नाहीतर मग 100 लिंग रोज स्थापन करायचे महादेवाचे, मातीची मृण्मय लिंग स्थापन करायचे आणि त्या लिंगाची पूजा करायची, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा, आणि अशा प्रकारे रोज 100 लिंगाची स्थापना करून असे 1 कोटी लिंग होईपर्यंत तुम्ही ही पूजा करायची. त्याच्यानंतर या ब्रह्मगिरीला 11 प्रदक्षिणा करायच्या, आणि त्याच्यानंतर पुन्हा गंगेचं पाणी आणून त्या लिंगाला स्नान घालायचं. म्हणले असं केल्याच्या नंतर तुम्ही या पापातून काय होणार, मुक्त होणार, आणि मग तुम्ही आमच्यामध्ये येऊन राहायला काही हरकत नाही. ठीक आहे बुवा म्हणले, काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा. म्हणले पृथ्वी प्रदक्षिणा करण्यापेक्षा लिंगाची स्थापना करून पूजा करणं हेच चांगलं आहे. म्हणले ते एक तर महादेवाची भक्ती घडल, आणि मग त्यांनी ते रोज 100 लिंग स्थापन करायचे आणि त्या लिंगाची यथासांग पूजा करायची. आणि असं करता करता 1 कोटी लिंग पूजा त्यांची झालेली आहे संपन्न. आणि एवढी पूजा झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष भगवान शंकर त्या दोघा नवरा बायकोच्या समोर प्रगट झाले, पार्वती मातेसहित प्रगट झाले, आणि म्हणायला लागले की तुमच्या या भक्तीवर आम्ही प्रसन्न आहोत, आणि काय इच्छा असेल ते मागून घ्या. त्यांनी सांगितलं, माझी एकच इच्छा आहे की एकतर गंगा या ठिकाणी प्रगट व्हावी, आणि दुसरी गोष्ट मी जे केलेलं पाप आहे त्या पापातून मला मुक्ती मिळावी, एवढीच माझी इच्छा आहे, त्याशिवाय काही इच्छा नाही. आणि त्यावेळेस मग भगवान शंकरांनी गंगेचं आवाहन केलं. ती गंगा त्या ठिकाणी प्रगट झाली. ती गंगा म्हणायला लागली की या गौतम ऋषीचं पाप निवारण झाल्याबरोबर मी इथून पुन्हा स्वर्गाला जाईल, इथं कायमची राहणार नाही. त्यावेळेस गौतम ऋषींनी विनंती केली, म्हणले गंगा माते, तुम्ही कायमचं या ठिकाणी राहावं, म्हणजे हजारो माझ्यासारख्या अनेक पापी लोकांचा उद्धार तुमच्याकडून होईल. ती म्हणले इथं मी कायमची राहायला हरकत नाही, पण असा काहीतरी विशेष गुण माझ्या ठिकाणी असला पाहिजे. सगळ्या गंगेपेक्षा, सगळ्या जे काही तीर्थ आहेत त्या तीर्थापेक्षा माझ्या ठिकाणी असा एखादा काहीतरी विशेष गुण जर मला प्राप्त करून मिळत असेल तर मी या ठिकाणी कायमस्वरूपी राहायला तयार आहे. आणि त्याच वेळेस मग भगवान शंकर त्या ठिकाणी होते, भगवान विष्णू आले, सगळे देव आले, ऋषीमुनी आले,
आणि त्या सर्व ऋषीमुनींनी देवांनी त्या गंगेला सांगितलं की हे गंगा माते, काळजी करू नको. दर 12 वर्षाला ज्यावेळेस गुरु हा सिंह राशीमध्ये येतो त्यावेळेस आम्ही सगळे देव, सगळे तीर्थ तुझ्या या ठिकाणी येऊ. आणि जोपर्यंत गुरु त्या सिंह राशीमध्ये राहतील तोपर्यंत आम्ही इथंच राहू. मग ते 2 महिने 3 महिने जितका काळ राहतील तितका काळपर्यंत आम्ही सगळे देव तीर्थ तुझ्या ठिकाणीच राहू. आणि तो काळ पूर्ण झाल्याच्या नंतर मग आम्ही आमच्या ठिकाणी जाऊ. आणि जोपर्यंत आम्ही तुझ्या सानिध्यात आहोत तोपर्यंत आमच्या त्या मूळ ठिकाणी जाऊन कोणी जरी स्नान केलं तरी तिथं त्याला त्या फळाची प्राप्ती होणार नाही. समजा एखादा काशीला जाऊन त्या गंगेमध्ये स्नान करून आला आणि इकडं ते नाशिकला कुंभमेळा चालू आहे. कुंभमेळा जितका दिवस चालू आहे तितक्या दिवसामध्ये जर कोणी त्या काशीला जाऊन स्नान करून आला तर त्याला काशीच्या गंगेचं स्नान केलेल्याचं पुण्य मिळणार नाही. तर इथं नाशिकला त्र्यंबकेश्वरला गोदावरीमध्ये स्नान केल्याच्या नंतर सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. कारण सगळे तीर्थ तेवढा काळपर्यंत या गंगेमध्ये राहते. अशा प्रकारचं वरदान सर्व देवांनी दिलं. आणि नंतर गंगा म्हणली हां आता जमू. असं काहीतरी विशेष माझ्या ठिकाणी कोणता एखादा गुणधर्म जर असेल तर मी इथं कायमस्वरूपी राहायला तयार आहे. आणि अशा प्रकारे गौतम ऋषींनी गंगेला या ठिकाणी प्रगट करून घेतलं. आणि त्याचबरोबर भगवान शंकराची सुद्धा विनंती केली की गंगा इथं कायमची राहायला तयार झालेली आहे तर भगवान शंकर तुम्हीसुद्धा पार्वती मातेसह या ठिकाणी राहावं आणि ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये राहावं अशी तुम्हाला विनंती आहे. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रत्यक्ष भगवान शंकर त्र्यंबकेश्वराच्या रूपाने आज आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारची ही सुंदर कथा या ठिकाणी सूतजी महाराजांनी सर्व ऋषीमुनींना सांगितलेली आहे. तर ही कथा जो कोणी श्रवण करतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात. मोक्ष देणारी ही कथा आहे. त्याच्या अभिष्ट सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात असं वर्णन केलं आहे. तर ही अशा प्रकारची कथा सांगितल्याच्या नंतर पुढे सूतजी महाराजांनी वैद्यनाथ किंवा वैजनाथ त्या ज्योतिर्लिंगाची या ठिकाणी कथा सांगितलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये रावण हा महादेवाचा फार मोठा भक्त होता आणि एकदा त्याने भगवान शंकराची खूप मोठी खडतर अशा प्रकारची तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने महादेव प्रसन्न होईनात म्हणून त्याच्याहून अजून खडतर तपश्चर्या करायला पुन्हा सुरुवात केली. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्याच्या दिवसामध्ये बर्फावर किंवा थंडगार अशा प्रकारच्या त्या नदीच्या त्या हिमालयावरच्या त्या पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या केली. उन्हाळ्यामध्ये चारी बाजूने अग्नी तापून वर आकाशामध्ये सूर्य तापलेला आहे अशा अवस्थेत तपश्चर्या केली. आणि पावसाळ्यामध्ये उघड्यावर बसून किंवा उभं राहून भर पावसामध्ये उभं राहून त्याने भगवान शंकराची आराधना करायला सुरुवात केली. पण तेवढ्यावरही महादेव प्रसन्न व्हायला तयार नाहीत. त्यावेळेस पुन्हा त्याने अजून एक प्रकार सुरुवात केला की दररोज 10 कमळाचे फुलं महादेवाला वाहायचे. आणि गंमत अशी झाली की एकदा तर त्याने भगवान शंकर प्रसन्न होईनात म्हणून आपलं एक मुंडकच तोडून महादेवाला वाहिलं तरी महादेव प्रसन्न झाले नाहीत. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरं मुंडकं तोडून वाहिलं तरी महादेव प्रसन्न झाले नाही. असे 9 मुंडके त्याने तोडले तरी महादेव प्रगट होईनात. आता 10वं एकच मुंडकं राहिले त्याच्याजवळ आणि तेही एका दिवशी तोडण्याकरता म्हणून त्याने तलवार उजारली आणि आपलं मुंडकं तोडणार एवढ्यात भगवान शंकर समोर प्रगट झाले. आणि भगवान शंकरांनी सांगितलं, विचारलं, बाबा तुला काय पाहिजे सांग. तर म्हणले मला असं बळ पाहिजे, अशी ताकद पाहिजे की जगामध्ये माझ्यासारखा बलवान कोणीही असता कामा नये. हे एक वरदान. आणि दुसरं एक वरदान असं पाहिजे की तुमचं तुम्ही माझ्याबरोबर लंकेत येऊन राहावं, आमच्या गावात येऊन राहावं
अशी माझी इच्छा आहे. महादेवानं सांगितलं की बाबा मी आणि माझं हे जे लिंग आहे ज्योतिर्लिंग, हे ज्योतिर्लिंग म्हणजेच मीच आहे. माझ्यात आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. तर हे मी माझं आत्मलिंग ज्योतिर्लिंगच तुला देतो आहे आणि हे ज्योतिर्लिंग तू घेऊन तुझ्या लंकेला जा. पण एक अट आहे की हे कुठंही जमिनीवर टेकवायला जमणार नाही. ज्या ठिकाणी तू टेकवशील हे त्याच ठिकाणी कायमस्वरूपी बसून जाईल, तिथून ते पुन्हा उचलल्या जाणार नाही. अशा प्रकारे सांगितलं आणि महादेव अंतर्धान झाले. ते ज्योतिर्लिंग हातामध्ये घेऊन रावण महाराज निघालेले आहेत लंकेच्या दिशेने. पण लंकेच्या दिशेने येता येता एका ठिकाणी त्यांना लघुशंका निर्माण झाली. लघुशंका म्हणजे नंबर 1चं काम. आणि महादेवाला वाटलं आता हे लिंग हातामध्ये घेऊन कसं काय ते लघुशंका करायची. मग इथं जवळपास कोणी माणूस आहे का असं बघू लागले. तर जवळच एक त्याला ते गुराखी दिसला, ढोरं वळणारा एक कोणीतरी पोरगं दिसलं. त्याला विचारलं, रे बाबा म्हणले थोडा वेळ हे लिंग तू धरून उभं टाक म्हणले, मला लघुशंका करायची आहे. मी लघुशंका करेपर्यंत तू हे हातामध्ये घेऊन उभं टाक, हे जमिनीवर टेकून. ते म्हणला जमिनीवर टेकवीत नाही म्हणला, पण 3 हाका मारतो म्हणला मी तुम्हाला. आणि 3 हाका मारेपर्यंत जर तुम्ही नाही आलात तर मग मात्र आता माझ्या पाठीमागे हे सगळे गुरुवास राहत म्हणला, मलाही जावं लागतंय, बघावं लागतंय सगळं. मी ठेवून देतो म्हणला जाग्यावर. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. 3 हाका मार, पण जरा आरामानं दमण मार. गडबड मारू नको म्हणले. 1 2 3 असं. आणि त्याच्या हातामध्ये ते लिंग दिलं आणि महादेव ते रावण महाराज लघुशंका करण्याकरता थोडेसे बाजूला गेले. आणि मग घंटा झाला, 2 घंटे झाले, पण ते परत याचा काही वानच दिसना. कारण ते अशी योजनाच केली होती की याची ते लघुशंका काही सरूच नाही, अशी योजनाच केली होती. आणि मग ते रावण महाराज काही उठायला तयार नाही. मग पुन्हा अजून एका घंट्याभराला दुसरी हाक मारली, तरी रावण काही उठायला तयार नाही. अजून एक 3री हाक मारली आणि त्यावेळेस मग ते गुराख्यानं ते लिंग जाग्यावर ठेवून दिलं आणि गुराखी तिथून अंतर्धान झाला. रावण येऊन पाहतो तर काय ते लिंग जाग्यावर जमिनीवर ठेवून दिलेलं आहे आणि ते आता कितीही जरी हलवलं तरी हलायला तयार नाही, उपटायला तयार नाही. मग आता काय करता, नाविलाज झाला. तिथंच ते लिंग स्थापन करून रिकाम्या हाताने रावणाला आपल्या घरला जावं लागलं. झालेला सगळा प्रकार मंदोदरीला सांगितला. आणि त्याच वेळेस नारद मुनी भेटायला आले आणि नारद मुनी रावणाला म्हणायला लागले की रावण महाराज, एवढी ताकद भगवान शंकराकडून तुम्ही मिळवून घेतली, सगळ्या जगामध्ये तुम्ही बलवान झालेले आहात, तर तुमच्या बळाची परीक्षा तुम्ही घेणार नाही का? म्हणले कशी घ्यावं बळाची परीक्षा? तर अहो म्हणले तो कैलास पर्वत आहे की नाही त्याला हलवून बघा म्हणले. त्या कैलास पर्वताला उचलता येते का बघा म्हणले. जर कैलास पर्वत तुमच्याने उचलणं झाला तर तुम्ही ते महादेवाचं वरदान तुम्हाला मिळालं, बलवान तुम्ही झालात. आता पर्वत उचलण्याची ताकद बघा त्याच्या अंगात. आणि तो त्या कैलास पर्वतावर गेला आणि तिथं जाऊन त्यानं असं ते आपल्या हाताने तो कैलास पर्वत धरला असा कोळाटीमध्ये, फटीमध्ये असे बोटं घालून, आणि तो असा उचलायला लागला. तो डगडग करायला लागला. तो कैलास पर्वत हालायला लागला आणि हालायला लागला तर कैलास पर्वतावर बसलेले महादेव पार्वती घाबरून गेले. म्हणजे कैलास पर्वतावर भूकंप कसा काय? अरे हे हालाले कसा आहे हे पर्वत? आणि त्यावेळेस महादेवाने मग आपल्या एका अंगठ्याचं ओझं त्या पर्वतावर ठेवलं. म्हणून त्यांच्या लक्षात आलं की हे कोण आहे ते. एक अंगठा दाबला जरासा त्या पर्वतावर. अंगठा दाबला तर याचे बोटं गेले चिमडून त्या सांदीमध्ये. रक्ताच्या धारा निघायला लागल्या त्याच्या बोटामधून. अशी अवस्था बिकट झाली. अंगाचा दाह होऊ लागला. ती बोटाची त्रास व्हायला लागला. बोटं काही बाहेर निघायला तयार नाहीत. आणि मग त्यावेळेस त्या रावणाने महादेवाच्या प्रसन्नतेकरिता म्हणून शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. शिवतांडव स्तोत्र. धगत धगत ज्वलत ज्वलल्लाट पट्ट पावके,
असं खूप सुंदर आहे ते. तर आणि ह्या शिवतांडव स्तोत्रावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन मग ते आपला अंगठा जरा आदर केला आणि त्याची बोटं बाहेर निघाली आणि मग त्या रावणाला मोकळं झालं आणि रावण आपल्या घरला पुन्हा परत आला. तर अशा प्रकारचे हे लिंग ज्या ठिकाणी स्थापन केलं तेच वैद्यनाथ किंवा वैजनाथ असं त्याला म्हणतात. तर अशा प्रकारची ही सुंदर कथा त्या वैद्यनाथ नावाच्या लिंगाची या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आणि ही कथा ऐकणाऱ्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. आणि जो कोणी ह्या वैद्यनाथाची पूजा वगैरे करतो त्याच्याही सर्व मनोकामना पूर्ण होतात असं त्याचंही महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे नागेश्वर जे आपण त्या दिवशी सांगितले की औंढ्याच्या जवळ औंढ्याला जे लिंग आहे त्यालाही नागेश्वरच म्हणतो आपण. आणि खरं ज्योतिर्लिंग जे नागेश्वर आहे ते मात्र दारुका वनामध्ये द्वारकेच्या वनामध्ये आहे, द्वारकेच्या जवळ आहे. आता त्याला दारुका वन असं म्हणतात. नागेशम दारुका वने असं शंकराचार्यांनी वर्णन केलं आहे. तर दारुका वन हे नाव कशामुळं पडलं तर दारुक नावाचा एक राक्षस तिथं राहत होता आणि दारुका नावाची त्याची बायको होती राक्षसीन. ती महादेवाची भक्त होती आणि त्या अरण्यामध्ये त्या प्रदेशामध्ये ते राहायचे. आणि पार्वतीची सेवा करणारी ती असल्यामुळे पार्वतीचं वरदान होतं तिला की या जंगलामध्ये तुला मनसोक्तपणाने राहता येईल, काही अडचण राहणार नाही अशा प्रकारे. पण त्या वरदानाचा आधार घेऊन या दारुकाने लोकांवर अन्याय करायला सुरुवात केली आणि ती अन्याय सहन न झाल्यामुळे सगळ्या देवलोकांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली. भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि भगवान शंकरांनी त्या दारुकाला समाप्त केलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे, कारण सगळं विस्तारानं सांगायला आपल्याला जास्त वेळ नाही. आणि त्या दारुकाला समाप्त केलं. त्यावेळेस ती दारुका नावाची त्याची जी पत्नी होती ती पार्वतीला शरण गेली आणि म्हणायला लागली की आम्हाला एक वरदान द्या की आमचं हे जे राक्षस कुळ आहे हे कायमस्वरूपी समाप्त होऊन जाऊ नये अशी एक विनंती आहे. हे आमचा धागादोरा असाच चालत राहिला पाहिजे, हे समाप्त होऊ नये कधी. आणि ज्यावेळेस मग कलियुग पूर्णपणे संपेल ना, सत्ययुगाची सुरुवात होईल, त्यावेळेस मग आमचं हे राक्षसकुळ संपलं तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे महादेवाची थोडीशी विनंती करा आणि तुम्ही दोघंही जण पती पत्नी या ठिकाणी माझ्या अरण्यामध्ये येऊन कायमस्वरूपी वास करावा अशी विनंती त्या दारुका नावाच्या त्या राक्षसिनीने पार्वतीची केल्यामुळे आणि पार्वतीने महादेवाची विनंती केल्यामुळे महादेव कुठं राहिले, त्या दारुका वनामध्ये राहिले आणि त्यांना नागेश अशा प्रकारचं नाव प्राप्त झालं. अशा प्रकारे हे नागेश्वर नावाच्या ज्योतिर्लिंगाची थोडक्यात कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे रामेश्वर नावाचं एक लिंग ज्योतिर्लिंग म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्या लिंगाची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे. अशी गंमत झाली म्हणून की एकदा रामप्रभू विचार करायला लागले की समुद्राच्या पलीकडे लंकेला आपल्याला कसं जाता येईल. याचा विचार करत असताना त्यांचा एक नियम असा होता की दररोज महादेवाच्या लिंगाची स्थापना करणे आणि त्याची पूजा करणे अशा प्रकारचा नियम होता रामप्रभूचा. आणि त्या दिवशी रामाला तहान लागली म्हणून आणि तहान लागली तर ते सांगितलं कोणाला तरी ते की बाबा मला तहान लागली आणि पाणी घेऊन या बरं थोडंसं. आणि मग ते वानर सेनेपैकी कोणीतरी एक जण गेला आणि ते शुद्ध चांगलं अशा प्रकारचे गोड पाणी, कारण ते समुद्राच्याच काठावरली जागा असल्यामुळे तिथं काही गोड पाणी मिळत नाही. द्वारकेलाही जर आपण कधी गेलो तर तिथं कुठंच गोड पाणी मिळणार. एक दोन ठिकाणं एक दोन झरे हात असे की त्याच फक्त हापशाला गोड पाणी मिळते, नाहीतर सगळं खरटच पाणी, समुद्राचं पाणी. तर तशीच अवस्था तिथंही आहे त्या रामेश्वरला. समुद्र जवळच लागून असल्यामुळे तिथं सगळं खारच पाणी आणि ते गोड पाणी त्यांना कुठून तरी आणून दिलं. पण ते पाणी पिणार एवढ्यात रामप्रभूच्या लक्षात असं आलं की आपण महादेवाची पूजा अजून केली नाही आणि पूजा करण्याच्या अगोदर पाणी कसं काय प्यावं. मग लगेच ते शिवलिंगाची स्थापना केली. मग ते सगळे पूजेचं साहित्य आणलं आणि पूजा वगैरे अशा प्रकारचे संपन्न झाली. आणि पूजा संपन्न झाल्याच्या नंतर भगवान शंकराच्या नावाने जप करायला रामप्रभूंनी सुरुवात केली. जप करता करता भगवान शंकराच्या
जप करत असताना रामप्रभू असं नृत्य करायला लागले म्हणून, नाचायला लागले. आणि नाचता नाचता भगवान शंकराच्या भक्तीमध्ये असे तल्लीन झाले की भगवान शंकर त्यांनी ते केलेलं नृत्य, त्यांनी केलेलं ते नामजप, त्यांनी केलेली स्तुती याच्यावर प्रसन्न झाले आणि प्रगट झाले त्या ठिकाणी पार्वतीसहित. आणि रामप्रभूला विचारलं की बाबा तुमची काय इच्छा आहे सांगा, मी तुमच्या या भक्तीवर प्रसन्न आहे. त्यावेळेस म्हणले काही नाही, रावणही तुमचा भक्त आहे, मी सुद्धा तुमचाच भक्त आहे. मग आता माझी इच्छा आहे की आमचं दोघांचं युद्ध होणार आहे आता इथून पुढे काही दिवसाला, तर त्या युद्धामध्ये मलाच विजय मिळावा असं वरदान तुम्ही मला द्या. जरी रावणही तुमचा भक्त असला तरी पण तो मोठा दांभिक आहे, अहंकारी आहे आणि त्याला आपल्या बळाचा, ताकदीचा मोठा गर्व आहे. आणि म्हणून या युद्धामध्ये त्याचा विजय न होता उलट त्याने माझी पत्नी चोरून नेलेली आहे, अन्याय केला आहे माझ्यावर, आणि म्हणून त्या युद्धामध्ये माझा विजय व्हावा अशा प्रकारचं वरदान तुम्ही मला द्यावं. आणि कायमस्वरूपी तुम्ही या ठिकाणी अनेक लोकांच्या भक्तांच्या उद्धाराकरता म्हणून वास्तव्य करून राहावं अशी विनंती केली असता भगवान शंकरांनी त्या ठिकाणी राहण्याचा निर्धार केला. आणि अशा प्रकारे कायमस्वरूपी रामेश्वर नावाच्या लिंगाची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर पुढे घृष्णेश्वर आपल्याजवळच महाराष्ट्रामध्ये असलेलं ज्योतिर्लिंग, त्या ज्योतिर्लिंगाचीही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. तर त्या घृष्णेश्वरावर एक ब्राह्मण राहत होता, सुधर्मा नावाचा ब्राह्मण होता. आणि तो मोठा नियमाने धर्माचं पालन करणारा, भगवान शंकराची भक्ती करणारा, कोणावर अन्याय अत्याचार न करणारा, खूप श्रीमंत अशा प्रकारचा ब्राह्मण, वेळ प्रसंगी दानधर्म करणारा अशा प्रकारचा तो ब्राह्मण होता. आणि त्याची पत्नीसुद्धा खूप भगवान शंकराची भक्ती करणारी अशा प्रकारची होती. पण बरेचसे दिवस झाले पण त्यांना मूलबाळ वगैरे काही झालं नाही. तिने आपल्या नवऱ्याला सांगून बघितलं की बुवा तुम्ही काहीतरी आता देवाधर्माचं बघा, नवस सायास वगैरे काहीतरी करा, तरच आपल्याला मूलबाळ होईल, नाही तर होणार नाही. आणि त्यांनी सांगितलं की बाबा नशिबात असेल तर होते, नशिबात नसल्यावर कशाला होते, म्हणून असला काय नसला काय, काय फरक पडतो म्हणले. खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नाही. आणि त्यावेळेस मग काही नवस सायास, काही ते वैद्यवाणी वगैरे अशा प्रकारेही त्यांनी करून पाहिलं, पण तरी काही उपयोग झाला नाही, त्यांना मूलबाळ काही झालंच नाही. शेवटी असे बरेच वर्ष निघून गेल्याच्या नंतर तिनं सांगितलं की बाबा माझी एक बहीण आहे, घुष्मा नाव आहे तिचं, घुष्मा, आणि तिला तुम्ही करून घ्या, तिच्याबरोबर लग्न करा. आम्ही दोघीजणी बहिणी आहो, आम्ही दोघीमध्ये काही भांडणं होणार नाहीत, आम्ही एका जीवाने एका मनाने राहू, आणि झालं तर तिला मुलगा होईल, तिला झाला काय आणि मला झाला. आणि तिच्या आग्रहामुळे या ब्राह्मणाला तिच्याबरोबर लग्न करावं लागलं. पण ब्राह्मणाने सांगितलं की बाबा शेवटी बहीण जरी असली तरी ती सवत म्हणून घरला यायला लागलेली आहे. आणि सौती मत्सर हा सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध असलेला सौती मत्सर आहे. कितीही सख्खी बहीण जरी असली तरी सवत म्हटल्याच्या नंतर ती त्या पत्नीला सहन होणार नाही. असं सांगतात की लाकडाची बाहुली जरी घरला करून आणली तरी ती सुद्धा पहिल्या पत्नीला सहन होत नाही म्हणून. तर अशा प्रकारचा तो सौती मत्सर असतो. म्हणून त्यांनी सांगून बघितलं की नको बुवा हे असं करणं बरोबर नाही. तरी पण ती ऐकच ना, म्हणजे आमची बहीणच आहे, म्हणजे ती बहिणी बहिणी आम्ही राहता मजेत, चला ठीक आहे म्हणून करून टाकलं लग्न. लग्न केल्याच्या नंतर काही दिवस मध्ये गेले आणि एक सुंदर अशा प्रकारचा मुलगा झाला त्या बाईला, दुसऱ्या बाईला, त्या घुष्मेला. आणि तो हुशारही होता, विद्वानही होता, दिसायलाही सुंदर होता, सर्व गुणाने संपन्न अशा प्रकारचं ते पोरगं झालं. आणि त्या पोराचा आनंद मायबापाला व्हायला लागला. पण कोण्याही ठिकाणी हिलाच मान मिळायला लागला. कोणाला? त्या घुष्मेला मान मिळायला लागला. त्या वडीलबाईला कोणी विचार नाही गेलं, कारण तिला लेकरू नाही, बाळ नाही, कोणी तिला किंमत देईना गेलं.
आणि अशा परिस्थितीमध्ये तिला तिचा द्वेष वाटायला लागला. सख्खी बहीण जरी असली तरी तिला तिचा द्वेष वाटायला लागला, मत्सर करायला लागली. ती मनातल्या मनात अशी जळफळायला लागली. आणि मग असे अजून काही दिवस गेले. पोराचं लग्न झालं, सून घरला आली आणि ते सून जे कामं ऐकू लागली ते कोणाची ऐकू लागली? जे आता सख्खी सासू आहे. आता काय म्हणतात तिला? सख्खी म्हणतात, कशी म्हणतात? आता दोघी सख्याच म्हणावं लागतील की, एक सावतर नाही, असं असं बरं. एक सावत्र सासू आणि दुसरी सख्खी. तर त्या सख्या सासूचंच ही नेहमी ऐकायची, तिच्या संगत राहायची, तिलाच काही विचारून करायची आणि ह्याचाही तिला अपमान वाटायला लागला. आणि त्या घुसमेचा असा नियम होता दररोजचा. ती साधू प्रवृत्तीची बाई होती बिचारी. दररोज तिनं महादेवाचे 100 लिंग असे तयार करायचे मातीचे. त्या 100 लिंगाची पूजा करायची. दुपारपर्यंत लागायचं तिला, सकाळपासून सूर्योदयापासून ते दुपार व्हायची, 12 वाजायची तिला. आणि नंतर त्या सर्व लिंगाची पूजा वगैरे झाल्याच्यानंतर तेवढे लिंग विसर्जन करायला ते एका तळ्यामध्ये नेऊन विसर्जन करायचे, तेवढ्या लिंगाचं. त्या घृष्णेश्वरला आपलं ते विहीर बघायला मिळते बघा, गावामध्ये आहे, खूप सुंदर आहे, ती बांधलेली आहे. तसली विहीरच मी बघायला नाही कुठं, अशी सुंदर आहे. खूप जुन्या काळात कधी बांधली कोणास ठाऊक. तर तेच तळं आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये ते विसर्जन करायचे. आणि अशा प्रकारे काही दिवस गेल्याच्या नंतर त्या वडील बहिणीला जे मत्सर वाटायला लागला आणि तिने हातामध्ये काहीतरी शस्त्र वगैरे घेऊन झोपीत असताना त्या पोराचा जीव घेतला, मारलं त्याला. त्याचे शरीराचे तुकडे तुकडे केले आणि रात्रीच्याच वेळी ते सगळेच्या सगळे तुकडे घेऊन त्या तळ्यामध्ये नेऊन टाकले, की ज्या तळ्यामध्ये ती दररोज त्या लिंगाचं विसर्जन करायची त्याच तळ्यामध्ये नेऊन त्या पोराचे तुकडे तुकडे नेऊन टाकले. आणि मोठ्या समाधानानं आनंदानं, हो काळीज आता थंड झाले अशा अवस्थेमध्ये ती घरी येऊन झोपी गेली. झोपल्याच्या नंतर सकाळी ती सून उठली. उठून बघायला लागली तर काय नवरा नाही आणि नवऱ्याच्या जागेवर तर रक्त सांडलेलं दिसालंय. मग काही मांसाचे तुकडे पडलेले दिसालेत. काय झालं? मोठ्यानं आकांत केला तिनं. सगळे त्या ठिकाणी जमले आणि अशा प्रकारे सगळा दुःखाचा हलकल्लोळ झाला आणि त्या दुःखामध्ये ही बी रडायला लागली. जिनं मारलं होतं ती सुद्धा रडायला लागली. आणि गंमत अशी झाली की सकाळी सूर्योदयापासून जे लिंगाची पूजा करायला सुरुवात करत होती ती घुष्मा, तिनं आपला तो नियम सोडला नाही महाराज. तेवढ्या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा नवजवान पोरग मरून गेले रात्रीच्याला, हत्या केली त्याची कोणतरी, आणि एवढ्या बिकट प्रसंगामध्ये सुद्धा तिनं आपल्या त्या लिंगाची पूजा करायची बंद केली नाही. तशा अवस्थेत मन शांत ठेवून दररोज जशी लिंगाची पूजा करत होती तशाच पद्धतीने तिनं 12 वाजेपर्यंत 100 लिंगाच्या त्या लिंगाची पूजा केली. आणि सगळेच्या सगळेच अशा प्रकारचे ते लिंग पूजा झाल्याच्या नंतर त्याच तळ्यामध्ये विसर्जन करायला गेली असता तळ्याच्या काठावर तिला ते तिचं पोरगं उभं टाकलेलं दिसलं, जिवंत पोरगं दिसलं. तरी तिला काही नवल असं वाटलं नाही आणि तिनं ते विधीपूर्वक सगळेच्या सगळे लिंग त्या तळ्यामध्ये विसर्जित केले. आणि त्या तळ्यामधून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले. आणि भगवान शंकरांनी सांगितलं की हे असं तुझ्या घरामध्येच हे प्रकरण झालेलं आहे, तर तुझी काय इच्छा आहे सांग. म्हणले, तुझ्या ह्या लिंगपूजेवर मी प्रसन्न झालेलो आहे की एवढ्या बिकट प्रसंगीसुद्धा तू माझी पूजा करायची सोडून दिली नाही. तर त्यावेळेस ती म्हणायला लागली की तुमचं मला दर्शन झालं, याच्यापेक्षा अजून काय लाभ व्हायला पाहिजे. माझा मेलेला मुलगा, रात्री झोपीमध्ये कोणीतरी मारून टाकलेला मुलगा पुन्हा मला परत मिळाला, जिवंत अवस्थेमध्ये मिळाला. अजून मला याच्यापेक्षा मोठा कोणता लाभ असावा. महादेवाने सांगितलं, अरे हे कोण मारले माहीत आहे का तुला? हे तुझ्याच बहिणीनं मारलेलं आहे पोरगं. तर त्या बहिणीबद्दल जर तुझा काही राग असेल मनामध्ये तर त्या बहिणीचे मी तुकडे तुकडे करून टाकू शकतो, तिला सुद्धा मी मारू शकतो. सांग त्या बहिणीला मारायचं आहे.
त्यावेळेस हिनं सांगितलं, जर समजा कोणी आपल्याला दुःख दिलं असेल तर त्या दुःखाच्या मोबदल्यात आपणही त्या पुढच्याला दुःख देणं हे काही योग्य न्याय नाही. तर पुढच्याने आपल्यावर कितीही जरी अपकार केलेला असेल तरी त्याच्यावर उपकार करणे हेच आपलं कर्तव्य आहे. तर असा जो कोणी परोपकारी असतो ना, त्याच्या नुसत्या दर्शनाने सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन जातात. भगवान शंकर एकच कृपा करा, तिला तर मारूच नका, पण माझ्या पोराला मारल्यामुळे तिला जे पाप लागलेलं आहे त्या पापातून तिला मुक्त करून टाका. ते पापसुद्धा तिच्याजवळ राहू नये आणि तिच्या मनामध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी कधी पुन्हा निर्माण होऊ नये, अशी माझ्यावर तुम्ही कृपा करा. हो, अपकारेषु यश्चैव ह्युपकारं करोति वै तस्य दर्शनमात्रेण पापम दुस्तरम व्रजेत, असं ती म्हणायला लागली. अपकार करणाऱ्यावरही जो उपकार करतो त्याच्या केवळ दर्शन मात्राने सर्व प्रकारच्या पापाची निवृत्ती होते. शिवीला शिवी देणारे तर जगात सगळेच आहेत, पण त्यांनी शिवी द्यावी आणि आपण ती तशी सहन करून घ्यावी आणि त्याच्याही भल्याची कामना करावी. त्याला खरा माणूस म्हणायचं, त्याला महात्मा म्हणायचं, त्याला साधू पुरुष म्हणायचं. नाहीतर नुसता गंध लावल्यामुळं कोणी साधू होत नाही, नुसते पंढरपूरची वारी केल्यामुळं कोणी साधू होत नाही. तर अपकार्यावरही उपकार करण्याची ज्याची मनामध्ये तयारी आहे त्याला साधू म्हटल्या जातं. नुसत्या वरच्या लक्षणाने कोणी साधू बनत नाही. तर अशा प्रकारची ही साधुवृत्ती त्या घुसमेच्या ठिकाणी आहे आणि म्हणून भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. अशी ही घुसमेश्वर त्या बाईनं सांगितलं, भगवान शंकर तुम्ही जसे इथं माझ्यासाठी प्रगट झालात तसे कायमस्वरूपी इथं राहा आणि अनेक लोकांचा तुम्ही उद्धार करा, सर्वांना तुमचं दर्शन मिळावं हीच माझी इच्छा आहे. अशा प्रकारची इच्छा तिने प्रगट केली आणि त्याच ठिकाणी भगवान शंकर अंतर्धान झाले. आणि घृष्मेश्वर तुझ्या नावाने या लिंगाची प्रसिद्धी जगामध्ये होईल असंही वरदान महादेवांनी तिला दिलं की घृष्मेश्वर याच नावाने हे लिंग प्रसिद्ध होईल जगामध्ये. अशा प्रकारचं वरदान देऊन भगवान शंकर अंतर्धान झाले. तर या घृष्मेश्वराचं जे दर्शन घेतात, त्याची पूजा वगैरे करतात, त्यांना सर्व प्रकारचं ऐश्वर या जगातलं प्राप्त होत असतं. सुंदर स्त्री, उत्तम धन, पूर्ण आयुष्य, चतुर, विद्वान, उदार, भोग आणि मोक्ष सर्व फलाचे अधिकारी अशा प्रकारचे हे लोक होत असतात आणि सर्व त्यांच्या कामना पूर्ण होतात. ही कथा श्रवण करणारे आणि सांगणारे सुद्धा अशा सर्व लाभाला पात्र होतात असं महादेवांनी सांगितलं. आणि पुन्हा सांगितलं की तुझ्या वंशामध्ये इथून पुढे 100 पिढ्या कोण्या गोष्टीची कमी पडणार नाही, असं त्या घुसमेला वरदान दिलं आणि भगवान शंकर अंतर्धान झाले. अशा प्रकारची ही कथा या ठिकाणी आज आपण सांगितलेली आहे. आणि याबरोबरच 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा सांगणं पूर्ण झालेलं आहे. आता काही ज्योतिर्लिंग आपण मध्ये सोडून दिले, कारण वेळेच्या अभावी आपल्याला सगळं काही सांगता येणार नाही, कारण अजून बरंचसं पुढे आपल्याला वर्णन करायचं आहे. आणि आपल्याकडे आता 2च दिवस शिल्लक आहेत. आज 22 तारीख आहे, 23 आणि 24, 25 तारखेला तर समाप्ती आहे. तर अशा प्रकारे 2-3 दिवसामध्ये आपल्याला जे काही सांगता येईल तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. आणि मग जे काही राहील शिल्लक त्याला आपण अनन्य भावाने, मनोभावाने नमस्कार करू आणि आपली कथा पूर्ण करू. तर आजची कथा याचबरोबर आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय नमः पार्वतीपते शिव हर हर.